8 संघ पाहायला मिळतात। या 8 संघ मालकांना सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले। त्यातीलच एक संघ मालक राजूजी किरकर यांचा इथे स्वागत सन्मान केले जाते। कडसुरे संघ आरसी वॉरियर्स कडसुरे संघाचे संघ मालक नियती राहुल शिर्के, मला राहुल शिर्के इथे आलेले आहेत। त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्या सुद्धा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सनील वरणकर स्टेज मध्ये या लवकरात लवकर। चला दोन्ही संघाने आपले 12 खेळाडू पाठवून द्यायचे आहेत। सेकंड मॅच आजच्या दिवसाची आपण पाहतोय सुरू होत असताना पाहायला मिळते। एकीकडे अरबाज 11 आणि त्यांच्या ऑपोजिट एम स्पोर्ट पुरस्कृत हमजा 11 गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय। अरबाज 11 संघाच्या माध्यमातून रोहा तालुक्याचा चमचमता सितारा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने रोहा तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय असा रोह्याचा सुपरस्टार निशी कर्णेकर। पहिला चेंडू निशी कर्णेकर याचा वेग पाहायला मिळाला, तुफानी वेगात हा चेंडू पाहायला मिळाला। निशी कर्णेकर खऱ्या अर्थानं रोहा तालुक्याचं वैभव आहे आणि अगदी रोहा तालुक्याच्या बाहेर जाऊन सुद्धा रायगड असेल मुंबई असेल प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःला सिद्ध केले आणि तोच आपण पाहतोय रोहाचा सुपर डुपर स्टार निशी गोलंदाजी करतोय। ओहो क्या बात है, क्या बात है। निशी मात्र आपण पाहतो आपल्या वेगाने प्रभावित करतोय, बॅट्समनला संधी देत नाहीये, खुमारला पूर्णपणे जखडून ठेवले। अप्रतिम गोलंदाजी, अगदी फायरी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते। बॅट्समनला विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये, इतकी फायरी आणि आग उकणारी गोलंदाजी आपण निशी कर्णेकर याच्या माध्यमातून अनुभवतोय।
यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे, वाकंट एरियामध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं आले चेंडू मागे. केवळ एकच धाव फलकावरती मिळते. आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय तर गोलंदाज निशी कर्णेकर पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून होणारी टिचून गोलंदाजी खऱ्या अर्थानं प्रभावी ठरत असताना पाहायला मिळतोय. आणि आपल्या अफलातून गोलंदाजीने निशीने मात्र या षटकावरती अमिट असा ठसा उमटवलाय. अप्रतिम गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला कॅलिबर पोटेन्शियल मैदानावरती निशी मात्र दाखवून देतोय. हा चेंडू, हो क्या बात आहे, क्या बात आहे. मैदानावरती केवळ आणि केवळ स्पीडच पाहायला मिळतोय. आपल्या भरधाव वेगाने निशीने मात्र बॅट्समनला पूर्णपणे डॉमिनेट केले. काय वेग आहे निशीकडे, अगदी जणू काही तो गाबाच्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतोय की काय या आविर्भावात निशी बॉलिंग करतोय. हा थोडासा कमी गतीने टाकलेला चेंडू. व्हरायटी मात्र निशीच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना केवळ 2च धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 1 to go. षटकातील हा मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. वाईटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. फलकावरती 3 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरू असताना पाहायला मिळते. निशीने कमाल केले. यावेळी काय फटका लगावलाय, चेंडू पिक केला आणि त्याला डिलिव्हर्ड केले काउ कॉर्नरच्या बाहेर. बॅट्समन याच्या बॅटमधनं आलाय. यावेळी मात्र अप्रतिम, अद्भुत, अलौकिक, अद्वितीय षटकार. म्हणजे अगदी डोळ्यांचा पारणा फेडणारा नेत्रदीपक, नेत्र सुखद षटकार पाहायला मिळाला. काय चेंडू पीक केला. निशी अगदी वेगात गोलंदाजी करत होता आणि निशी विरुद्ध असा फटका खेळणं नक्कीच सोपं नाहीये. पण कुमार सुद्धा त्याच्याकडे असलेली स्ट्रेंथ दाखवतोय आणि तो सुद्धा आपले इरादे जाहीर करतोय. यश पारंगे पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक. यश पारंगेकडे सुद्धा आपण पाहिलं तर ती गुणवत्ता आहे. अनेक व्हायरल झालेले तिथे रील्स आपण पाहिलेत. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी स्पॉट ऑन पाहायला मिळाले. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकला आणि मात्र आपण पाहतोय यष्टी रक्षकाला पूर्णतः बीट करणारा चेंडू. अगदी वेग होता शाकिबच्या या चेंडूमध्ये. धाव फलकावरती 9 धावा पाहायला मिळाल्यात, जेथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिलं षटक आपण निशियाच्या माध्यमातून पाहिलं. शाकिब सिद्दीकीला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये, जेथे तो सुद्धा आपल्या वेगाची प्रचिती देतोय. कारण चेंडू एवढ्या वेगात निघून जात आहेत की यष्टीरक्षकासाठी सुद्धा ते चॅलेंज ठरते. शाकिबचा भन्नाट वेग आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये निशीची अचूकता, निशीचा वेग आपण पाहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये शाकिब सुद्धा अगदी निशीच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. चांगला बॉलिंग अटॅक आपण पाहतोय अरबाज 11 या संघाकडे पाहायला मिळतोय. शाकिबचा षटकातील नेक्स्ट बॉल यश पारंगे पाहायला मिळतोय. आणखीन एक विध्वंसक एक्सप्लोसिव्ह बॅटर आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्यासाठी यश सुद्धा ओळखला जातो. ओहो, पुन्हा एकदा तेज तर्रार तुफानी वेगात होणारी गोलंदाजी.
फक्त आणि फक्त स्पीड या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. कमालीचा सामना. पहिला सामना आपण पाहिला जो अत्यंत रंगतदार अवस्थेत पाहायला मिळाला. 69 धावा चेस केल्या, पण दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजांकडून फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. ओहो, आणखीन एक आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होते. अगदी बॉलिंग इन व्हेरी गुड चॅनल पाहायला मिळते. आपल्या अप्रतिम गोलंदाजीने शाकिब मात्र या षटकावरती 4 दुमटत असताना पाहायला मिळतोय. दैदीप्यमान गोलंदाजी झालेली आहे. एक्सप्रेस गोलंदाजी यावेळी मात्र आपण पाहतोय. थोडासा बॅकफुट वरती गेले, डेलिकेट टच केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल मेल. अगदी खूप वेळानंतर ही धाव फलकावरती आलेली आहे. धाव फलकावरती आता धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा. डबल डिजिट अंकामध्ये आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शाकिबचा हा आणखीन एक वेगवान चेंडू. पंचांकडून वाईटचा इशारा आणि येथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येईल. आमची रोहा स्पोर्ट्सची टेक्निकल टीम रेडी आहे या डिसिजनसाठी. ते तपासणी करतायत चेंडू नक्की कशा पद्धतीने गेला. आणि पुढील समावेशासाठी मी घेऊन जातो सनील वरणकर यांच्याकडे. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व पहिले. आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला शाकिब सिद्दीकीचा संघ. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक जास्तीचा रबर बॉलमध्ये फॉर्ममध्ये असलेला शाकिब सिद्दीक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा वेग हा नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. अगदी त्याच्या जोडीला निशी कर्णेकरला पाहतोय. रायगडचा क्रिकेट देखील तो चांगल्या रीतीने खेळलाय, परंतु कुमार स्ट्रायकिंग एंडवरती. कुमारच्या बॅटमधून ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव प्राप्त केली जाईल. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. बारा धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना या षटकातील अजूनही 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. स्विंग बॉलचा वापर करण्यात येईल. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना निशी कर्णेकरला पाहू आपण. वेगवान गतीचा गोलंदाज आहे. अगदी जोरात टाकण्यासाठी नेहमी जाणला जातो. कशा रीतीची फलंदाजी करतील कुमार आणि त्याच्या साथीला. यश पारंगे विलशेतला बिलॉंग करणारा हा देखील एक अतिशय चांगला ऑलराऊंडर आहे, परंतु या RTPLच्या हंगामामध्ये कशा रीतीचा खेळ त्याच्या बॅटमधून येईल हे देखील प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पहिला बॉल निशिजा. खोलवर टप्प्याचा बॉल कुमारच्या बॅटमध्ये आला. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हे सांगणारा कुमारच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. एक अशा खेळाडूचा सध्याच्या घडीला स्वागत होतोय जो महाराष्ट्रासाठी अगदी रोड गावचा सुपुत्र राज मोरे
महाराष्ट्रासाठी कबड्डी खेळलाय, एक चांगल्या रीतीचं कबड्डी त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो आणि अगदी रोहा तालुक्याचं नाव त्याने 7 समुद्र पार केलंय. तो राज मोरे यांचं देखील रोहा तालुका प्रीमियर लीग रबर बॉलच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. निशी कर्णेकर वरती हल्ले जडवले जात आहेत. पहिला बॉलवरती कुमारच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. कुमार पवार कोलाडला बिलॉंग करत असताना एक चांगलं क्रिकेट सातत्याने त्याच्या माध्यमातून नेहमी खेळलं जातं. याही वेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऑन साइडला, झेल सुटलाय, कुमारला जीवनदान, दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का, नाही झालाय. एक चांगली फेक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होत असताना पाहायला मिळते. कोण आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, हर्ष महागावकर कडून चुकी होत असताना पाहायला मिळेल. निशी कर्णेकर गोलंदाजी करतोय. पहिले दोन्ही बॉल अगदी चांगल्या वेगाने टाकले होते, परंतु कुमार पवार अगदी रबर बॉलमध्ये हा देखील खेळाडू खूप फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. निशी कर्णेकर वरती त्याने हल्ले चढवले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. यश पारंगेला अजूनही मोठे फटके मारता आलेले नाही आहेत. पंचांना विनंती करतोय की सामने आपण लवकरात लवकर खेळवायचे आहेत. आज शेवटचा दिवस आहे, 6 षटकाचे सामने व्हायला पाहिजेत. या वेळेला वेगवान बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये देखील आलेला नाही. हा बॉल बाईकच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा. एम स्पोर्ट पुरस्कृत हमजा 11 शाहिद डांगे यांचा संघ. कुमार ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल निशी कर्णेकरचा, वेगवान बॉल, परंतु या वेळेला कुमारला हा चेंडू समजला नाही. कुमारच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. प्रेम कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. यश पारंगे त्याच्या साथीला आहे. एक चांगला संघ बांधलाय. अगदी फलंदाजी करत असताना हमजा 11 टीमने, एम स्पोर्ट्सचा हा संघ आहे, शाहिद डांगे यांचा संघ कशा रीतीने खेळ करतील, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजी चांगली होत असताना पाहायला मिळते. निशी कर्णेकर या टीममध्ये खेळतोय. शाकिब सिद्दीकी या टीममध्ये खेळतोय. रोहा तालुक्यातील रबर बॉलचे सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेले हे 2 खेळाडू सध्याच्या घडीला या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. कुडाल कोंडालकर त्याच्या बाजूला आहे. अगदी माझी नजर आत्ता त्या खेळाडूवर गेली. हा देखील चांगला खेळाडू आहे, परंतु रबर बॉलचं क्रिकेट हे वेगळं आहे. कुठला खेळाडू फॉर्ममध्ये असेल किंवा कुठला खेळाडू बॅड फेजमध्ये असेल हे सांगता येत नाही आहे. प्रेम कदमसाठी पारितोषिक येत असताना पाहायला मिळतंय. गणेश यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक आलं या ठिकाणी 1000 रुपयाचं. गणेश भागवे यांच्याकडून पारितोषिक आलंय षटकारच्या हॅट्रिकसाठी. प्रेम कदम चार चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपुष्टात आलाय. पुढचा बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न तितकासा सक्सेस होत नाही आहे. पंचांचा इशारा 1 बाउन्स 1 फॉर द ओव्हर येत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. प्रेमच्या माहितीसाठी कशा रीतीची प्रेम बॅटिंग करतील. हा खेळाडू देखील चांगल्या रीतीचं क्रिकेट आपण या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतो, परंतु आजच्या दिवशी कशा रीतीचं परफॉर्मन्स होईल याच्याकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या अधिक बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा होता की वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होली. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या मॅचमध्ये या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या झाली होती, परंतु विघ्नेश थिटे अफलातून बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या मॅचमध्ये. पुढचा बॉल निशीचा स्ट्रायकिंगवर. प्रेम पुन्हा एकदा वेगवान बॉल. प्रेम याला समजत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. तिसरं षटक संपुष्टात येत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा.
22 धावा दाफलकरती लागल्यात. पहिले 3 षटक संपुष्टात आलेत. पुन्हा एकदा शाकिब सिद्दीकी या टीमचा कॅप्टन वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शाकिब सिद्दीकी हा तोच खेळाडू आहे, वेगाचा बादशाह आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये शुभम पाटीलला पाहतोय. रोहा तालुक्यामधील एक असा क्षेत्ररक्षक आहे ज्याच्याकडे बॉल गेल्यानंतर अगदी बॅटर दुसरी धाव घेऊ की नको हा विचार सातत्याने करत असतात. तो शुभम पाटील सध्याच्या घडीला. पहिला बॉल, मोठा फटका. यश पारंगेच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक कुणाल कोंडालकर बॉलच्या पाठी जातील. एक धाव पूर्ण, दुहेरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षण. किरण लक्ष्मण मोरे, न्यूज 24 तास मराठी उपसंपादक, रायगड स्वाभिमान यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. किरण लक्ष्मण मोरे, आपण कुठे असाल तर त्यांनी स्टेजमध्ये यायचं आहे. वेगवान बॉल शाकिब सिद्दीकीचा. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोल्डन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर निशी कर्णेकरच्या हातामध्ये बॉल अगदी विसावलाय. रबर बॉलमध्ये इतक्या दूरवरून चेंडू घेऊन टाकणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु शाकिब ते करून दाखवतोय. पुढचा बॉल घेऊन या वेळेला प्रेम कदमच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. मुहीब रोगे कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. पारितोषिक येत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आमिर महाडकर यांच्याकडून हे पारितोषिक येतोय. कुठलाही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर का घेतली तर हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अरबाज 11च्या गोलंदाजांसाठी आमिर महाडकर. नवीन फलंदाज बंटी पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4थ्या क्रमांकावर तो बॅटिंगसाठी आलाय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? अगदी फलंदाजांना स्थिर उभं ठेवलं या दोन गोलंदाजांनी. निशी कर्णेकरच्या साथीला शाकिब सिद्दीकी. रोहा तालुक्यातील 2 असे ऑलराऊंडर सध्याच्या घडीला एका संघामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली. धावफलकावरती धावा आहेत त्या हमजा 11 टीमच्या 23 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वेगाने येत असताना पाहायला मिळतील. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 24 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपला या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. फलंदाजांच्या माहितीसाठी यश पारंगे अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. प्रेक्षकांना मोठे फटके पाहायचे आहेत त्याच्या बॅटमधून. अगदी नागोटणे वेल्शेतला बिलॉंग करणारा हा खेळाडू. यश पारंगेच्या बॅटमधून मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश मिड विकेटला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुहेरीचा प्रयत्न करत असताना रनआउटची संधी. जोरदार अपील त्या ठिकाणी, परंतु पंच नाराज आहेत. एक धाव सहजरित्या अर्जित केली गेली. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर चालू असताना या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी. बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बलकंडवाडीला बिलॉंग करत असताना चांगलं क्रिकेट या खेळाडूने देखील सातत्याने खेळलाय, परंतु आजच्या दिवशी कशा रीतीची बॅटिंग होईल त्याच्या माध्यमातून 6 षटकांची ही मॅच. RTPR रबर बॉलचं पहिला हंगाम. एक चांगल्या रीतीचं आयोजन आपण पाहतोय. दुसरी मॅच आजच्या दिवसातील. या वेळेला मात्र गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर वेगाने बॉल चाललाय. 4थं षटक संपुष्टात येत असताना 24 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात.
मॅच थोडी फास्ट घ्यायची आहे पंचांना विनंती करतो. त्याच दरम्यान शाकिब सिद्दीकीला विनंती करतोय. अरबाज 11च्या टीम कॅप्टन. या इनिंगचे अजूनही 2 षटकं येणं बाकी. बॉलर नेम प्रणित भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळते. स्लॉग ओव्हरमध्ये त्याला दाखल केले. 5व्या षटकामध्ये त्याच्या हातामध्ये बॉल दिलाय कर्णधार शाकिब सिद्दीकीने. अरबाज 11 संघ खेळतोय. प्रत्येक गोलंदाजासाठी हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला बॉल यश पारंगेच्या बॅटमधून वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी बघतच राहतील. ब्रँडेड फटका. षटकार. चांगल्या रीतीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुढचा बॉल. याही वेळेला अगदी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या अर्जित. दुहेरीचा प्रयत्न होईल का? बॉलर एंडला कोणी नव्हता परंतु रिक्स त्या ठिकाणी घेतले नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. हमजा 11 टीमच्या. बंटी पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. त्याच्या साथीला यश पारंगे खेळतो. ओपनिंगला आलाय. याही वेळेला वेगवान बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्रायकर एंडला. बंटी पाटीलच्या स्वरूपात हा तिसरा धक्का. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. कशा रीतीचा खेळ करतील हा देखील चांगला फलंदाज आहे. परंतु यश पारंगेच्या बॅटमधून मोठे फटके येऊ लागले. प्रणित गोलंदाजी मार्कवरती. उजव्या यष्टीच्या अधिक बाहेरून जाणार चेंडू. निशी कर्णेकरला देखील हा बॉल दिसलेला नाही आहे. खूपच बाहेरून जातो हा चेंडू. कुणाल कोंडालकर त्याच्या मागे आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. एकेरी धाव्याने धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. कालच्या दिवशी जास्तीची धावसंख्या आपण पाहिली नाही. अगदी 47 ते 50. शेवटच्या मॅचमध्ये 30 बॉलमध्ये 33 धावाची मॅच देखील सुपर ओव्हरमध्ये गेली होती. परंतु आजच्या दिवशीचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. पहिल्या मॅचमध्ये 70चं टार्गेट पूर्ण केलं. याही वेळेला उजव्या यष्टीच्या अधिक बाहेरून जाणारा बॉल. बॅटकट लागली असावी त्या ठिकाणी. पंचांचा इशारा अद्यापही आलेला नाही आहे. बॅटला चेंडू स्पर्श झालाय. एकेरी धावाने धावसंख्येत भर. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. कशा रीतीची फलंदाजी करतील विशाल. या वेळेला मात्र वेगवान बॉल प्रणितचा. अगदी वेगाने बॉलिंग करतो हा गोलंदाज. तिसरा गोलंदाज या टीमचा. 2 षटकं निशी कर्णेकरने टाकले. 2 षटकं शाकिब सिद्दीकीने टाकले. आणि आता मात्र प्रणित देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला परंतु त्याने देखील दाखवून दिलं कमबॅक काय असतो. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज प्रणित. विशाल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा अगदी चेंडूवरती बोटं फिरवली. स्लोवर चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला समजला नाही. षटक क्रमांक 5 संपुष्टात येत असताना 34 धावा धावफलकावरती लागल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज. दोन्ही पंचांना विनंती करतोय
स्पीड घ्यायचा आहे या मॅचमध्ये. आज पूर्ण 6 षटकांचे सामने खेळवायचे आहेत आणि आजचा अंतिम दिवस असल्यामुळे आपल्याला या गोष्टीची दखल घेण्यास भाग पाडला आहे. रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1 सिद्धांत बुतकर, राजा धिडे, राणा मोरे आणि सूरज म्हात्रे अगदी चौघांनी घेतलेली मेहनत आपण या ठिकाणी पाहतोय. काय आयोजन. रोहा तालुक्यामध्ये देखील रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आपण पाहतोय. जास्तीचं रबर बॉल क्रिकेट खेळलं जात नव्हतं, परंतु या कमिटीने दाखवून दिलं की रोहामध्ये देखील आम्ही हे घडवून आणू शकतो आणि ते आपण समोर पाहतोय. यश पारंगेच्या बॅटमधून वायडी लॉंगरला मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. हवाक्याच्या बाहेर बॉल गेलाय की नाही पंचांचा इशारा. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आला यश पारंगेच्या बॅटमधून. कौस्तुभ गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कशा रीतीची गोलंदाजी करेल कौस्तुभ. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर या वेळेला मात्र स्लोवर 1 यश पारंगेला समजला नाही. डॉट बॉल येईल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अरबाज 11 संघ चांगल्या रीतीची कामगिरी करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कौस्तुभ. उजव्या यष्टीच्या अधिक बाहेरून जाणारा चेंडू. व्हाईट बॉल इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. एकेरी धावाने धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा धावफलकावरती. यश पारंगे अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके यायला चालू झाले आहेत, परंतु कौस्तुभ. पुढचा बॉल. यश पारंगे आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. अजिबात सोडत नाही. बँडेड षटकार. पुन्हा एकदा या वेळेला मात्र चेंडू खाली राहिला. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज यश. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंना बाकी. यशच्या माहितीसाठी या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका यावा अशी यशची देखील इच्छा असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न होईल का. स्ट्राईक घेण्याचे जास्तीचे प्रयत्न असतील यशचे, परंतु रनआउटची संधी. यश पारंगे या ठिकाणी मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून मोठे फटके यायला चालू झाले होते, अगदी स्लॉग ओव्हरमध्ये ज्याच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार आले, तो यश पारंगे मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शाहिद फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. या टीमचे पुरस्कर्ते, या टीमचे स्पॉन्सर्ड आहेत ते शाहिद डांगे. या षटकातील शेवटचा बॉल. मोठा फटका विशालच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल की नाही. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जात असताना विशालच्या बॅटमधून आला हा शेवटच्या बॉलवरती चौकार.
53 धावांचं आव्हान. अरबाज 11 कशा रीतीचा चेस आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला संघ बांधलाय शाकिब सिद्दीकीने. ज्या संघामध्ये निशी कर्णेकरला पाहतोय शाकिब सिद्दीकी आहे. अगदी चारही गोलंदाज त्या संघामध्ये आपल्याला प्रॉपर पाहायला मिळाले. कमी सरासरीने त्यांनी धावसंख्या दिली, परंतु कशा रीतीचा पाठलाग करेल अरबाज 11. सगळं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शाकिब सिद्दीकी त्याच्या सोबतीला निशी कर्णेकरला पाहतोय. निशी कर्णेकर हा तोच खेळाडू आहे. संपूर्ण रायगडचं क्रिकेट नव्हे तर अगदी महाराष्ट्रासाठी देखील चांगलं क्रिकेट सातत्याने तो खेळलाय. या स्पर्धेमध्ये नक्कीच सर्व प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतील, परंतु त्याच्या साथीला देखील असा खेळाडू आहे. यंदाचा हंगाम त्यांनी सोडलेला नाहीये रबर बॉलसाठी. शाकिब सिद्दीकीला आपण पाहतोय त्याच्या जोडीला. ही आघाडीची जोडी मैदानात आहे, परंतु समोरच्या टीममध्ये देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे. यश पारंगे त्या टीममध्ये खेळतोय. प्रेम कदमला पाहतोय. कुमार पवार यांना विनंती करतो की लवकरात लवकर मॅच चालू करायचे. त्याच दरम्यान शाकिब सिद्दीकी आणि आमचे दोन्ही पंच, आजचा अंतिम दिवस आहे, आपण देखील समजून घ्यायचं आहे. एक अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1. राणा मोरे यांची मेहनत, त्यांच्या साथीला सिद्धांत बुतकर, राजा धिडे आणि सूरज म्हात्रे. अगदी या 4 जणांनी करून दाखवली की हो, रोहामध्ये रबर बॉल क्रिकेट आम्ही आणू शकतोय. रोहा तालुक्याची प्रीमियर लीग आम्ही भरवू शकतो. आणि सर्व प्रेक्षक आता तेच पाहत आहेत. रोहा स्पोर्टच्या माध्यमातून हे कव्हरेज आपण पाहतोय. निशी कर्णेकरला स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. शाकिब सिद्दीकी त्याच्या साथीला वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11 टीमकडून विशाल बाईत राईट आर्म ओव्हर द विकेटकडून पहिला बॉल वेगवान गतीचा बंटी पाटीलच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. एकही धाव येत नाही. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये अरबाज 11 टीमला. अकीब माडकर या टीमचे पुरस्कर्ते आहेत, अजूनही ते दिसलेले नाही आहेत. वेगवान बॉल विशाल बाईतचा, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी त्या ठिकाणी, परंतु थ्रो जर का चांगल्या रीतीचा झाला असता एक फलंदाज नक्कीच बाद झाला असता. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. एकेरी धावने धावसंख्येत भर. एकच धाव फलकावरती लागले. एकही फलंदाज बाद झालेला नाही अद्याप. विशाल बाईत चांगली गोलंदाजी करतोय. शाकिब सिद्दीकी स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. या मैदानाचं सर्व त्याला माहीत आहे. या मैदानावरती तो रोज प्रॅक्टिस करत असतो. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, चांगला बॉल विशाल बाईतचा. पंच नाराज. उजव्या यष्टीच्या अधिक बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 2 धावा फलकावरती लागल्यात. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ आहे ना बाकी. शाकिब सिद्दीकी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. निशी कर्णेकर त्याच्या साथीला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिडल ऑफ द बॅट येत नाहीत. चांगली गोलंदाजी विशालची. स्वतःच्या वेगावरती नियंत्रण ठेवतोय आणि नुसतं वेगावरती नियंत्रण ठेवत नाही, परंतु स्वतःच्या टप्प्यावरती देखील तो नियंत्रण ठेवतोय. चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. 53चं टार्गेट. 53चा पाठलाग पूर्ण करायचा आहे. कशा रीतीने पाठलाग, परंतु पावसाळी क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये पावसाने जास्तीचा धुमाकूळ घातलेला नाही आहे, परंतु सर्व प्रेक्षकांची इच्छा असेल की पावसाने धुमाकूळ घालावा. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 3च धावा फलकावरती लागल्यात. निशी कर्णेकर स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. पुढे टाकलेला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. विशाल बाईत बरसलाय. आघाडीची गोलंदाजी करत असताना काय बॉलिंग करतोय विशाल. याही वेळेला मात्र चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. निशी कर्णेकर आज मात्र गडबडलाय. ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये सातत्याने मोठे फटके येत असतात, एक रबर बॉल चांगल्या रीतीने तो खेळतो, परंतु आजच्या दिवशी विशाल बाईतने दाखवून दिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ अद्याप संपलेला आहे. 3च धावा फलकावरती.
निशी कर्णेकरच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. शाकिब सिद्दीकीची रनिंग बिटवीन द विकेट पहा, अगदी विकेटच्या मधोमध चांगल्या रीतीची रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव सहजरित्या अर्जित केली. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत असताना 4 धावा धावफलकात लागल्यात. 30 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 49 ची गरज या मॅच मध्ये. कुठल्या गोलंदाजाला 5 रन करण्यात येईल? आयोजकांकडून देखील वारंवार विनंती करण्यात येत आहे की मॅच लवकरात लवकर चालू करा. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्यायची आहे. जास्तीचं करून आमचे पंच. बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये होत असताना वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शाहिद डांगे. या संघाचे पुरस्कर्ते, या संघाचे स्पॉन्सर्ड, अगदी एम स्पोर्ट्सचं नाव देखील त्यांनी साता समुद्रापलीकडे नेऊन ठेवलंय. तो शाहिद डांगे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना निशी कर्णेकर, शाकिब सिद्दीकी हे 2 फलंदाज बॅटिंग करतायत. अद्यापही त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाहीत. अरबाज 11चा संघ बॅटिंग करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट शाहिद डांगे गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला मात्र विकेटच्या बाहेर बॉल पडलाय. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजे पुढच्या बॉलवरती प्रेट असेल निशी कर्णेकर याच्यासाठी. तिसरी ओव्हर आहे ना ती. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना शाहिद डांगे गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिला बॉल त्याच्या हातातून अगदी निसटला. नो बॉलचा इशारा आला पंचांचा. निशी कर्णेकर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. या वेळेला मात्र वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा होते की वाईट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. 6 धावा धावफलकात लागल्यात. 53चा पाठलाग करत असताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा होत्या, परंतु दुसरं षटक जसं चालू झालं अगदी अतिरिक्त धावा. या वेळेला मात्र वेगवान बॉल, भन्नाट बॉल गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर निशी कर्णेकरला दिसला की नाही त्यालाच माहित आहे. पुन्हा रनआउटची संधी. एकीकडे वाचला, दुसरीकडे देखील वाचला, आणि हेच नशीब घेऊन निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय की काय अगदी थोड्या वेळात समजेल. 7 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 7 धावा धावफलकावरती. काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये हमजा 11 टीमची. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1च बॉल झालाय, परंतु वेगाने बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये गेला. बंटी पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय. या वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, नाही चुकी होणार. शाकिब सिद्दीकी मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला फलंदाज बाद. फलंदाज कौस्तुभ दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या विशालने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शाकिब सिद्दीकी सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलं गोलंदाज शाहिद यांनी. ही मॅच तितकीशी सोपी नाही आहे. 53 धावा तितक्याशा सोप्या नाही आहेत. या मॅचमध्ये मजा येईल, प्रेक्षकांना मजा येईल. जरी पाऊस नसला तरी आम्ही या मॅचमध्ये फाईट करू. 53 धावा आमच्यासाठी पुरेशा आहेत हेच सांगत असताना एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11चा संघ. पुढचा बॉल शाहिद डांगेचा.
या वेळेला मात्र वेगवान बॉल पंच नाराज आहेत. अगदी लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू गेला. पंचांचा इशारा वाईट बॉल. या षटकातील तिसरी अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळेल. 7 धावा धाव फलकावरती, 8 धावा धाव फलकावरती. या वेळेला कौस्तुभ दळवीच्या बॅटमधून मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका आलाय शाईटच्या विरोधात. पुन्हा एकदा अगदी ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड तितकीशी चांगली नाही आहे. बॉल तिथेच थांबला. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. निशी कर्णेकर बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभच्या बॅटमधून षटकार आलाय. मोठे फटके यायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी. निशी कर्णेकर बॅटिंग करतोय. आघाडीला येत असताना त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट कडून शाहिद. उजव्या एसटीच्या अधिक बाहेरून जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने वाईट बॉलचा इशारा करत असताना या षटकामध्ये अतिरिक्त धावा जास्तीच्या पाहायला मिळाल्यात. जिथे शाहिद गोलंदाजी करत असताना अगदी 2 चेंडू त्याच्या हातातून चांगले निसटले. एकतर विकेट देखील आली शाकिब सिद्दीकीची, परंतु अतिरिक्त धावा जास्तीच्या येत असताना स्लोअर बॉल सोडेल तो कसा. निशी कर्णेकरच्या बॅटमधून खूप लांबवरचा ब्रँडेड षटकार. बॉल करती लागल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजाच्या माहितीसाठी निशी कर्णेकरच्या बॅटमधून मोठा फटका आला. स्लोअरचा प्रयत्न होता. फुल टॉस. निशी कर्णेकर हे चेंडू सोडणार नाही. या वेळेला मात्र त्याचं प्रत्युत्तर शाहिद डांगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंचांकडे अपील करतोय की हा बॉल वाईट आहे की काय, परंतु पंच नाराज आहेत. 2 षटकाची समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती लागल्या. 53चा पाठलाग करायचा आहे. 31 धावांची गरज 24 बॉलमध्ये. मला तो सामना आठवतोय ना या स्पर्धेमधला, जिथे कालचा शेवटचा सामना 30 बॉलमध्ये 33 धावा झाल्या नव्हत्या, परंतु या ठिकाणी 24 बॉलमध्ये अजूनही 31ची गरज. पावसाने इशारा दिलाय की मी येतोय, परंतु त्याचा भरोसा देखील राहिलेला नाहीये. काल संपूर्ण दिवस त्याने ही स्पर्धा उन्हामध्ये खेळायला लावली होती. यश पारंगेला गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. त्याचा वेग देखील चर्चेचा विषय राहिला या स्पर्धेमध्ये. त्याची कामगिरी अद्यापही बॅटिंगमध्ये चांगली राहिलेली आहे, परंतु त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजीमध्ये कशा रीतीची गोलंदाजी तो करेल. पावसाने मात्र सुरुवात केलेली आपण पाहतोय थोडीशी. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन यश पारंगे. खूपच बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा येतोय की वाईट बॉल. वाईटने सुरुवात केली, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी जणू काही हा पाऊस आनंदाचा आहे की नाही हे ठरवेल. परंतु शाकिब सिद्दीकीने एक चांगला संघ बांधलाय. वेगवान बॉल अगदी विकेटवर पडल्यानंतर गोल्डन स्पॉटवरती हा टप्पा पडला आणि वेगवान गतीने बंटी पाटीलच्या हातामध्ये दिसावलाय.
पुढचा बॉल घेऊन यश पारंगे, कौस्तुभ दळवी स्ट्रायकिंग एडवर. याही वेळेला भन्नाट वेगाने यश पारंगे ऐकणार नाही हेच सांगतो यश. अफलातून गोलंदाजी, चर्चा करायला भाग पडले निशी कर्णेकरला. पंचांकडून मागणी होत असताना की छत्री यायला पाहिजे. आकाश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु आकाश पाटील यांना देखील विसरून चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये. एक विशेष सहकार्य म्हणून त्यांचा देखील सहभाग आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांची देखील खूप मदत राहिलेली आहे. अगदी आजच्या दिवशी पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु ही मॅच कशा रीतीची होईल. यश पारंगे आला, 2 चेंडू डॉट टाकले. कौस्तुभ दळवीला दिसले देखील नाही आहेत. कौस्तुभ दळवीच्या बॅटमधून मोठा फटका. वायडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक जज करत असताना कौस्तुभ दळवी बाद. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या वेळेला मोरेआळी संघाला या खेळाडूने अनेकदा बाहेर काढलंय. पाऊस आला आणि शुभम पाटीलला पाचारण करण्यात आलं फलंदाजीसाठी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक राजा धिडे यांच्याकडून आपण पाहतोय. पारितोषिकांची बरसात. शुभम पाटील आला मैदानाच्या आतमध्ये आणि राजा धिडे यांची पारितोषिकांची बरसात. जशी पावसाची बरसात सुरू झाली पारितोषिक वाढत असताना षटकारची हॅट्रिक जर का आली शुभम पाटीलच्या बॅटमधून. 70ची ट्रॅक टी शर्ट, कॅप देखील त्याच्याबरोबर दिली जाईल. वेगवान बॉल. यश पारंगे कसा ऐकेल. पावसाने सुरुवात केली परंतु माझा वेग मी दाखवायला आलो या ठिकाणी रोहाच्या क्रीडा नगरीमध्ये. जर का पहिल्या इनिंगला पाऊस असता तर विकेट किपर अजून देखील 5-6 मीटर लांब असता. निशी कर्णेकर त्या टीम मध्ये खेळत होता. शाकिब सिद्दीकी खेळत होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे. दुहेरीचा प्रयत्न. फलंदाज निसटला. रनआउटची संधी. मोठी विकेट मिळेल. शुभम पाटीलची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप महत्वाची विकेट होती परंतु स्वतःला त्याने सांभाळलं आणि अगदी सुखरूपरित्या क्रीज मध्ये तो परत आला. 1 धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावाने धावसंख्येत भर. 24 धावा धाव फलकात लागल्या. 2 फलंदाज बाद झालेत. या वेळेला मात्र उजव्या यष्टीच्या अधिक बाहेरून जाणारा हा बॉल पंचांचा इशारा होती की वाईट बॉल. 25 धावा धाव फलकात लागल्यात. निशी कर्णेकर बॅटिंग करतोय. आघाडीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. याही वेळेला वेगवान बॉल. पुन्हा पंचांचा इशारा वाईट बॉल. लागोपाठचा दुसरा वाईट बॉल. एक चांगली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सव्वीस धावा धाव फलकात लागल्या. 3रं षटक प्रगतीपथावर चालू असताना याही वेळेला मात्र वेगाने परंतु वाईटची हॅट्रिक होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेचा एक नियम आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी 4 क्षेत्ररक्षक तुमच्या आतमध्ये पाहिजेत. वेगवान बॉल. निशी कर्णेकरच्या बॅटमध्ये आलाय की नाही. हो आलाय. वाईडिश मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर निशी कर्णेकरच्या बॅटमधून बँडेड षटकार.
3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. तो बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. विशाल बाईत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विशाल बाईत हा तो गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलं होतं. शुभम पाटीलच्या बॅटमधून ऑफ साईडला अफलातून फटका. शुभम पाटीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार. शुभम पाटील ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आला अगदी त्याचा उल्लेख केला. संघ अडचणीत असताना या फलंदाजाने अनेकदा मॅच जिंकून दिलेली आहे. वेगवान बॉल क्षेत्ररक्षक आहे, कॅच नाही होणार त्या ठिकाणी. रनआउटची संधी होती. चांगल्या रीतीचा जर का थ्रो असता निशी कर्णेकर त्या ठिकाणी बाद झाला असता. एक षटकार आल्यानंतर सिंगल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल बाईत गोलंदाजी मार्कवरती असताना एक चांगल्या रीतीची गोलंदाजी करतोय. परंतु शुभम पाटीलचा फटका. नक्कीच रोहा स्पोर्टच्या माध्यमातून ही रील व्हायरल होईल. अफलातून फटका ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. निशी कर्णेकर सध्याच्या घडीला तो खेळतो स्ट्रायकिंग एंडवरती. विशाल बाईतचा पुढचा बॉल फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल थांबलाय. आउटफील्ड तितकीची फास्ट नाहीये. क्षेत्ररक्षक आहे प्रेम कदम. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. शुभम पाटील 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जीपेच्या माध्यमातून आलं देखील असेल. राजा दिडे यांच्या माध्यमातून षटकारच्या हॅट्रिकसाठी 70ची ट्रॅक टी शर्ट त्याच दरम्यान कॅप देखील. शूजची देखील मागणी होत असताना शूज देखील दिलेत त्यांनी. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टक्कर झाली आहे गोलंदाज फलंदाजाची. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकामध्ये पाऊस नसताना विशाल बाईतने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या चौथ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चांगला संघ बांधला शाकिब सिद्दीकीने. अरबाज 11 संघ चांगले ऑलराऊंडर्स या संघामध्ये आपण पाहतोय. चांगला बॉलिंग अटॅक. पुढचा बॉल या वेळेला मात्र वेगाने निशी कर्णेकरला समजला नाही. बॅटची एज. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. एकही धाव येणार नाहीये. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 42 धावा धाव फलकावरती. 11 धावांची गरज या मॅच मध्ये अजून जिंकण्यासाठी. 13 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. वेगवान बॉल विकेट किपरला देखील भेटला नाही. बंटी पाटीलच्या हातातून हा चेंडू निसटला. पंचांचा इशारा अद्यापही आलेला नाही. वाईट बॉल. अगदी खूप डोक्यावरून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा की वाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी येत असताना गोलंदाजी करणारा संघ एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक ऑल इंडियर्स असा आहे आणि या स्पर्धेसाठी ज्याने सहकार्य केले ते त्यांना देखील विसरून चालणार नाही. राजा धिडे यांनी उल्लेख केला की त्याचा देखील खूप वाटा आहे या स्पर्धेमध्ये. खूप सहकार्य त्याच्या माध्यमातून देखील झालेला आहे. तो आपल्याला वाईडिश मिड विकेटच्या बाहेर दिसतोय. जो बॉल त्या ठिकाणी जातोय अगदी चांगल्या रीतीने तो देतोय, परंतु पंचांचा इशारा येत असताना वाईट बॉल. 44 धावा धाव फलकावरती लागल्यात. 9 धावांची अजूनही गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. विशाल बाईत गोलंदाजी करतोय. एक षटकाराच्या सहाय्याने खेळणारा शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल बंटी पाटीलच्या हातामध्ये जाऊन निसटलाय. चौथं षटक संपुष्टात येत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 44. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. यश पारंगीला पाचारण करण्यात येईल असं जणू काही चित्र दिसत असताना मैदानाच्या आतमध्ये ही मॅच अजूनही तितकीशी सोपी नाही आहे. परंतु निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जरी पावसाचा वेग असला तरी देखील या सिच्युएशन मधून निशी कर्णेकरने अनेक सामने जिंकवलेत. 12 बॉलमध्ये 9ची गरज. निशी कर्णेकरचा उल्लेख चालू होता. पावसाचा वेग जरी असला तरी या सिच्युएशन मध्ये निशी कर्णेकरने अनेक सामने जिंकवले. तो निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आजच्या दिवशी RTXचा अगदी आय सेफ्टी गॉगल त्याच्या डोक्यावरती दिसतोय.
सध्याच्या घडीला तो देखील गॉगल जास्तीत जास्त चर्चेचा विषय राहिलेला आहे. चेंडू अगदी जोरात येत असतात. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना यश पारंगेला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट कडून तो गोलंदाजी करतोय. 12 बॉलमध्ये 9. या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाजी झाली तर या मॅचमध्ये देखील मजा येईल. निशी कर्णेकर स्ट्रायकिंग एंडवरती, त्याच्या साथीला शुभम पाटील. पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आउटफील्ड खराब आहे. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. अकरा बॉलचा खेळ शिल्लक, 8 डावांची गरज. स्टेजच्या समोर सुराग दाभाडे, बकासूर ऑफ रोहा, त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मागील मॅचमध्ये त्याचा देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालेला नाही, परंतु राज मोरे यांना विसरून चालणार नाही. अगदी कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं नाव रोशन केलं त्यांनी. महाराष्ट्रासाठी कबड्डी त्यांनी खेळलं आहे. ते या स्पर्धेसाठी भेट द्यायला आले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 10 बॉलमध्ये 8ची गरज. यश पारंगे, या वेळेला मात्र वेगवान बॉल, रनआउट होईल की नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉल टप्पा पडल्यानंतर वेगवान, अगदी गुडलेन स्पॉटवर फक्त चेंडूला सोडतोय. गोलंदाजांसाठी फायरी विकेट असणारी ही विकेट सध्याच्या घडीला चांगलं देखील काम. आठ धावांची गरज. नऊ चेंडू आणि 7 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. निशी कर्णेकरच्या माहितीसाठी पुढचा बॉल यश पारंगे. वेगवान बॉल, वेगवान बॉल. यश पारंगे त्याच्यासाठीच जाणला जातो. मैदानाच्या आतमध्ये तो बरसत असताना पाहायला मिळतो. 8 बॉलमध्ये 7ची आवश्यकता. ही मॅच तितकीशी सोपी राहिलेली नाहीये. जरी निशी कर्णेकर समोर असला, माझा वेग मी दाखवेन, तेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये यश. याही वेळेला वेगवान बॉल. 1 बाउन्स, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आकाश पाटील लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत असताना. 7 चेंडू 7ची आवश्यकता. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला नाही, अगदी मजा येईल या मॅच मध्ये. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील. 1 धाव सहजरित्या अर्जित केले. दुहेरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 6 चेंडूचा खेळ बाकी, 6 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपण येऊ. तद्वर ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. सहा चेंडूमध्ये 6ची आवश्यकता असताना कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येईल? निशी कर्णेकर स्ट्रायकिंग एंड वरती खेळतोय. शुभम पाटील त्याच्या साथीला. दोन्ही चांगल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. सुराग दाभाडे फोटोज क्लिक करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी स्पर्धेची मजा घेत असताना आपण पाहतोय सुराग दाभाडेला. बकासूर नावाने अगदी त्याने त्याची ओळख निर्माण केलेली आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा खेळ नेहमी बरसताना पाहतोय, परंतु पंचांना वारंवार विनंती करतोय, मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये प्रेक्षकांना मजा येईल.
म्हणून आपल्याला 6 ओव्हरचे सामने खेळवायचे आहेत. कल्पेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नेहमी हा गोलंदाज चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु आजच्या दिवशी कशा रीतीची गोलंदाजी करेल निशी कर्णेकर स्ट्रायकिंगवरती. या वेळेला कल्पेश लोखंडे गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर बंटी पाटीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन लिसावलाय. या मॅच मध्ये मजा येईल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 धावांची गरज. निशी कर्णेकर स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश. निशी टू कल्पेश. याही वेळेला चेंडू बॅटच्या मधोमध आलेला नाही. 4 बॉलमध्ये 6 धावा 4 बॉलमध्ये करायच्या आहेत. एक आटीतटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 बॉलमध्ये 11ची आवश्यकता असताना यश पारंगेने काय बॉलिंग केली. अफलातून बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु या षटकामध्ये कल्पेश लोखंडेला आपण पाहतोय. निशी कर्णेकर बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये 6ची आवश्यकता. कशा रीतीचे बॅटिंग त्याच्या माध्यमातून होईल या सिच्युएशन मध्ये. याही वेळेला गोल्डन स्पॉटवर पडला. शुभम पाटील स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र अर्जित केली जात आहे. निशी कर्णेकर सारख्या फलंदाजाला अद्यापही कल्पेशची बॉलिंग समजलेली नाहीये. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर ही धाव देखील बाईटच्या स्वरूपात येत असताना पाहायला मिळेल. म्हणजे या षटकामध्ये एकही धाव बॅटच्या माध्यमातून आलेले नाहीये. 3 बॉलमध्ये 5ची गरज. जर का 4 आल्या तर सुपर ओव्हर होईल. या गोष्टीची देखील दखल घ्यावी दोन्ही फलंदाजांनी. या स्पर्धेचा नियम आहे, जर का सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून आपल्याला ही मॅच देखील पाहायला मिळेल. शुभम पाटील बॅटिंग करतोय. 3 बॉलमध्ये 5. वेगवान बॉल कल्पेश लोखंडेच्या माध्यमातून. वेगावरती स्वार झालाय. कल्पेश लोखंडेचा उल्लेख अगदी या षटका आधी केला. कल्पेश लोखंडे हा तो गोलंदाज आहे ना, नेहमी चांगल्या गोलंदाजासाठी जाणला जातो. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, परंतु रबरचं क्रिकेट वेगळं आहे. निशी कर्णेकर सारख्या फलंदाजाला अगदी त्याने चेंडू न समजायला भाग पडलाय. गोल्डन स्पॉटवरती फक्त टप्पा टाकतोय. वेगाने बॉल बंटी पाटीलच्या हातामध्ये जातोय. 2 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. आटीतटीची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा एक रोमहर्षक सामना. निशी कर्णेकर टू कल्पेश. कल्पेश टू निशी कर्णेकर. 2 मध्ये 4ची आवश्यकता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतायत कुमार पवार. निशी कर्णेकर बाद. उगा 5,500 लावलं काय. संघ अडचणीत असताना कल्पेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती त्याला पाचारण करण्यात आलं आणि या मॅचचं पूर्ण समीकरण त्याने पलटून टाकलं. 1 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. नवीन फलंदाज कोण येईल मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच हर्ष मागावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात असताना पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये हा फलंदाज देखील फॉर्म मध्ये आहे, परंतु या सिच्युएशन मध्ये हर्ष मागावकर कशा रीतीची फलंदाजी करेल. शाकिब सिद्दीकी यांच्या संघामध्ये हा असलेला खेळाडू एक चांगल्या रीतीने फॉर्म मध्ये आहे. या मैदानावरती त्याची नेहमीची प्रॅक्टिस आहे, परंतु 1 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. अफलातून बॉलिंग कल्पेश लोखंडाच्या माध्यमातून. शुभम पाटील ज्याच्या बॅटमधून पावसामध्ये षटकार आला होता तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. हर्ष मागावकर नवीन फलंदाज. मोठा फटका येईल का हर्षच्या बॅटमधून. ज्या गोलंदाजाने 5 बॉलमध्ये 2च धावा दिल्या तो कल्पेश लोखंडे या बॉलवरती काय करणार. हर्ष मागावकरच्या बॅटला चेंडू जास्तीचा स्पर्श झाला नाही. या मॅच मध्ये विजय संपादन करत असताना कल्पेश लोखंडे आणि त्याचा संघ एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11. पाऊस आला त्यावेळी मी उल्लेख केला होता की हा पाऊस कोणासाठी आहे. चांगली गोलंदाजी कल्पेशची. जिंकलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. या पुढील मॅचसाठी मी आमंत्रित करतो अलिबागचे नामांकित समालोचक प्रितेशजी पाटील सरांना.